सुप्रभात स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. स्वामी सांगतात की मेष राशीच्या लोकांना आज फार मेहनत घ्यावी लागेल. तुम्हाला कामावर देखील फोकस ठेवावा लागेल. धावपळ तुमची जास्त आहे, परंतु तब्येतीकडे दुर्लक्ष तुम्ही करू नका. कामाच्या गडबडीमुळे घरामध्ये तुमचं लक्ष थोडं कमी होणार आहे. मिळकत वाढवण्यासाठी तुम्ही जे काही प्रयत्न करत आहात त्यामध्ये तुम्हाला यश मिळणार आहे. ऑफिसमध्ये काम जरा जास्त राहील. राजकारणातील ओळखीमुळे तुमची कामं पट मार्गी लागतील. सगळं काही छान सुरू असताना कोणत्याही वादात पडणं तुमच्यासाठी महागात पडू शकतं. त्यामुळे तुम्ही बोलण्यावरती कंट्रोल ठेवा. तुमची वेळ येणार आहे तेव्हा तुम्ही नक्की बोला, परंतु आत्ता नको. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृषभ रास. स्वामी सांगतात की वृषभ राशीच्या 3ऱ्या स्थानामध्ये गुरुचा अशुभ योग आहे. त्यामुळे थोडासा मानसिक ताणतणाव तुम्हाला राहील, परंतु तुमच्या घरातील वातावरण छान असल्यामुळे तुम्ही थोडे रिलॅक्स फील कराल. जे काही काम तुम्ही हाती घ्याल त्यामध्ये तुम्हाला नक्कीच यश मिळेल. कामाच्या ठिकाणी पद आणि प्रतिष्ठा तुमची वाढणार आहे. तुमचे प्रोजेक्ट वेळेत पूर्ण केल्यामुळे तुमचं कौतुक सर्वजण करतील. तुम्ही फ्रीलान्सिंग करत असाल तर नवीन प्रोजेक्ट मिळण्याचा तुम्हाला योग आहे. संध्याकाळी तुम्ही थोडंसं बाहेर फेरफटका मारा. मन मोकळं आणि छान वाटेल. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज सिंह राशीतील चंद्र हा पराक्रमात वाढ करेल. नोकरी किंवा व्यवसायामध्ये एखादं काम तुमचं थांबलं असेल तर ते पुन्हा सुरू होईल. तुम्ही काही धाडसी निर्णय घ्याल आणि त्याचा तुम्हाला भविष्यात फायदा होईल. तुम्ही मौल्यवान वस्तू सांभाळा, कारण ती हरवण्याची किंवा चोरी होण्याची भीती आहे. विनाकारण तुमचा खर्च वाढतोय त्याला लगाम घाला. तुमच्या सुखसोयी वाढत आहेत ते पाहून विरोधक तुमचा जळफळाट करतील, परंतु त्याकडे दुर्लक्ष करा. तुमच्या कुटुंबामध्ये आनंद असेल आणि काही समस्या आली तर नक्कीच मदत मिळेल. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कर्क रास. स्वामी सांगतात की कर्क राशीचा स्वामी चंद्र हा 11 स्थानात आहे. त्यामुळे विचारांमध्ये थोडासा विरोधाभास नक्कीच राहील. नोकरी असो किंवा व्यवसाय, काही अडचणींचा सामना तुम्हाला करावा लागू शकतो, परंतु विरोधक तुमचं काहीही वाकडं करू शकणार नाहीत. तुमच्या कामाचा वेग आणि हुशारी यापुढे सगळेजण गप्प राहतील. तुमची कामं पट पूर्ण होणार आहेत. व्यावसायिक योजनांना तुमच्या बळ मिळेल आणि फायद्याचे योग तयार होतील. व्यवसाय वाढवण्यासाठी तुम्ही कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी सकारात्मक बातमी मिळेल. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास सिंह रास. स्वामी सांगतात की चंद्राचा प्रभाव आणि प्रथम स्थानामध्ये सिंह राशीमध्ये केतू असल्यामुळे तुमचं काम व्यवस्थित पूर्ण होण्याचा योग आहे. एखाद्या नवीन कामाची सुरुवात तुम्ही आज नक्कीच करू शकता. तुमच्या घरामध्ये सुखसुविधांच्या वस्तू वाढल्यामुळे तुम्ही रिलॅक्स फील कराल. आर्थिक व्यवहार करत असताना मात्र तुम्ही सावध राहा. कागदपत्र पुन्हा वाचून मगच सही करा. गाडी चालवत असताना तुम्ही सावधगिरी बाळगा आणि वेगावरती नियंत्रण ठेवा. तुमच्या ऑफिसमधील सहकारी किंवा घरातील काही सदस्यांमुळे तुमचा ताणतणाव वाढू शकतो. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की कन्या राशीपासून 12व्या स्थानी केतू आणि 7व्या स्थानी राहू आहे. तेव्हा काहीतरी वेगळं किंवा धाडसी करून दाखवण्याचा विचार तुम्ही कराल. लोकांशी प्रेमानं आणि आपुलकीनं तुम्ही वागा. तुमचा मान सन्मान आज वाढेल. सर्व काही सुरळीत असताना तुम्ही तुमच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका. ऑफिस किंवा व्यवसायामध्ये काहीतरी वेगळं किंवा हटके काम तुम्ही कराल. सासरच्या लोकांकडनं तुम्हाला मदत मिळण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक व्यवहार तुमच्यासाठी सकारात्मक असून त्यामध्ये तुम्हाला यश मिळेल.
आज नशीब 90% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास तूळ रास. स्वामी सांगतात की तूळ राशीसाठी आज 8व्या स्थानातील चंद्र आणि एकादश स्थानामध्ये केतू, यामुळे पुरुषार्थ किंवा पराक्रमामध्ये तुमच्या वाढ होणार आहे. सासरच्या बाजूकडनं तुम्हाला लाभाचे योग आहेत. वादविवाद आणि घाई गडबडीपासून तुम्ही शक्यतो लांब राहा. हाती घेतलेला प्रोजेक्ट तुम्ही व्यवस्थित पूर्ण कराल. जे काही लोक नवीन नोकरी शोधत आहेत त्यांना सकारात्मक बातमी मिळेल. आर्थिक प्रयत्नांना तुमच्या यश मिळेल, परंतु आर्थिक व्यवहार करत असताना मात्र सावध राहा. जंक फूड खाणं कमी करा आणि सकस आहार घ्या. आज नशीब 84% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृश्चिक रास. स्वामी सांगतात की वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ हा मिथुन राशीमधून 8म स्थानात आल्यामुळे आजार आणि कर्ज यातून तुम्हाला मुक्ती मिळेल. तुम्ही आज एकदम रिलॅक्स फील कराल. आज काहीही नको असलेले खर्च तुमच्याकडनं होतील, त्यावरती तुम्ही ताबा ठेवा, नाहीतर तुमचं बजेट बिघडू शकतं. विरोधक पुन्हा सक्रिय होणार आहेत. त्यांच्यावरती योग्य रणनीती आखून तुम्ही मात करा. कामाचा वेग वाढवा, म्हणजे तुमची कामं पटपट मार्गी लागतील. व्यवसायामध्ये तुम्हाला यश मिळेल आणि ग्राहकांची संख्या देखील वाढेल. आज नशीब 75% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास धनुरास. स्वामी सांगतात की धनुराशीचा स्वामी हा गुरु कर्क राशीमध्ये मार्गी असल्यामुळे तुम्ही सावध राहा. गुप्त शत्रू आणि ईर्ष्या करणारे सहकारी तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करतील. तुम्ही शांतपणे काम करत राहा आणि कामातील फोकस वाढवा. तुमच्या बोलण्यातील गोडवा आणि वागण्यातील संयम कायम ठेवा, त्यामुळे तुमची प्रतिष्ठा वाढेल. काही बाबतीमध्ये तुम्हाला ताणतणाव येऊ शकतो, परंतु जास्त विचार करणं सोडून द्या. आर्थिक बाबतीत तुम्हाला यश आहे. दरम्यान गुंतवणुकीसाठी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. आज नशीब 58% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मकर रास. स्वामी सांगतात की मकर राशीसाठी 3ऱ्या स्थानातील शनी आणि 7व्या स्थानातील गुरुचा प्रभाव तुमच्यावर राहील. 9व्या स्थानात केतूमुळे जे काही काम तुम्ही हाती घ्याल ते पूर्ण होईल. नवीन प्रोजेक्ट जर तुम्हाला मिळाला तर काम खूप असेल, परंतु घाबरू नका. प्रॉपर प्लॅनिंग करून जर तुम्ही काम केलं तर तुम्हाला मोठा फायदा होईल. इतरांची साथ मिळण्यामध्ये तुम्हाला यश येईल. दरम्यान तुम्ही कामामध्ये निष्काळजीपणा करू नका. नोकरीमध्ये जर तुम्ही असाल तर तुम्हाला प्रमोशनचे योग आहेत. तुम्हाला अचानक एखादं गिफ्ट मिळण्याचा देखील योग आहे. आज नशीब 75% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कुंभ रास. स्वामी सांगतात की कुंभ राशीसाठी आजचा दिवस हा सकारात्मक आहे. अचानक मित्रांची भेट झाल्यामुळे तुमचं मन प्रसन्न होईल. मिळकत आणि खर्च यांचा तुम्ही मेळ घाला. आर्थिक बाबतीत सावध राहा. सरकारी कामं असतील तर ती आधी पूर्ण करून घ्या. कामाच्या ठिकाणी तुमची प्रतिष्ठा आज नक्कीच वाढेल. जर तुम्ही राजकारणात असाल तर तुमचे प्रयत्न यशस्वी होतील. आज तूळ राशीतील चंद्रामुळे तुम्हाला प्रवासाचा योग आहे. खर्च करत असताना खिशाला जात्र कात्री लागणार नाही याची काळजी घ्या. आज नशीब 92% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मीन रास. स्वामी सांगतात की मीन राशीपासून चंद्र हा 3ऱ्या स्थानात असल्यामुळे तुम्हाला धनलाभाचे योग आहेत. अचानक एखादी भेटवस्तू तुम्हाला मिळू शकते. ऑफिसमधील कठीण कामं पूर्ण झाल्यामुळे तुमचं कौतुक होईल. व्यवसायामध्ये तुमचा फोकस वाढला तर तुम्हाला नफा होईल. आजचा दिवस तुमच्यासाठी सकारात्मक आहे. जुने वाद आणि ताणतणाव आता कमी होतील. सासरच्या बाजूने थोडासा ताणतणाव असला तरी जास्त विचार करू नका. मोठ्या मुलाच्या तब्येतीची तुम्ही काळजी कराल, त्यामुळे तुमचं मन थोडंसं अस्वस्थ राहील. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा.
आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.